पण तुला आत्तापर्यंत बेस्ट अप्रिसिएशन कधी, कुठे आणि कसं मिळालंय? स्टेजवर गाण्यासाठी आधीचं ऐकायला आवडेल मला. पूर्वी पहिली टाळी असते ना आपल्या परफॉर्मन्ससाठी, ती कधी आहे तुझ्यासाठी? माझा जो पहिला परफॉर्मन्स होता, जसं मी म्हटलं शाळेमधला माझा पहिला परफॉर्मन्स होता, तो ॲक्च्युली माझ्याकडून चुकणार होता. कारण मी राजा शिवाजी विद्यालय दादरमध्ये IAS मध्ये शिकायचो. तर त्यावेळेला मी 7वीमध्ये होतो, 6वी की 7वीमध्ये होतो. तर आम्ही ज्युनियरमध्ये यायचो आणि सीनियर 7वी ते 10वी असा सीनियर गट असायचा. त्यामुळे जो गॅदरिंगचा कार्यक्रम असायचा तो पहिला दुपारचा ज्युनियरचा व्हायचा आणि मग 4-4:30 नंतर सीनियरचा व्हायचा. मी आपलं म्हटलं की ठीक आहे, मला 4चा टायमिंग दिला आहे, मी संध्याकाळी पोचलो. ते म्हणाले की तू ज्युनियरमध्ये आहे आणि तुला आम्ही घेणार नाही आता स्टेजवरती, अलाउड नाही, कारण तुझा परफॉर्मन्स, कारण जे चांगले करतील ज्युनियरमध्ये ते सीनियरसाठी मग परफॉर्म करतील असं होतं. आणि मी खूप हिरमोसलेलो एकदम की अरे यार, मला आता गायला एकच मला चान्स मिळालेला पहिला, तो मिळाला नाही. मग माझ्या टीचरने म्हटलं की चल जाऊ द्यायला आता एक गाणं करू दे. आणि हे जे गाणं आहे मला खूप चांगलं आठवतं, काटे पण येतं कधी कधी अंगावर. ह्याच्यामध्ये जसं दुधामध्ये लोणी, तर हा सूर लागतो लांबवाला, तर तो जसा लागायचा ना, पूर्ण पूर्ण ऑडिटोरियममधले सगळे जे मुलं असायचे ते सगळे गायचे माझ्यावर, सगळं सगळं. आणि तो एकदम मोठा रेझोनन्स बनायचा. त्यावेळेला तो एक्सपिरियन्स होता ना आयुष्यातला माझा सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स असेल. कारण तुम्हाला माहिती आहे, शाळेमध्ये म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा, पहिलं बुली करायला सगळे बसलेले असतात. कुठे चुकतोय काहीतरी बोलणं, प्लस आम्ही ज्युनियरमधले हे सिनियरसाठी मी परफॉर्म करतोय, तर तो वेगळा एक होता. पण ज्या वेळेला देवा देव ते सगळं झालं, तसा शांत झाला पूर्ण तो ऑडिटोरियम. राजा शिवाजीमध्ये वरती फर्स्ट फ्लोअरला त्यांचा मोठा एक हे ऑडिटोरियम आहे. आणि नंतर मग जसं ते अंतरा येतं, ते सगळे एकत्र गात आहेत आणि तो एक एक्सपिरियन्सच माझ्यासाठी वेगळा होता. आणि तेव्हा मला कळलं की ऑडियन्सला जिंकणं हे खूप गरजेचं असतं. आणि ती गोष्ट आजही मी लक्षात ठेवली आणि तो आय थिंक माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा परफॉर्मन्स असेल.